पाऊस पडतो आहे आणि आपल्याला काहीतरी मस्त कुरकुरीत तळलेलं असं काही खावंसं वाटतं, परंतु आपल्याला नेहमीच्या भजी नाही खायच्या आहेत. तर अशा वेळी हाताशी जर पालक असेल तर आपण ह्या पालकाच्या वड्या नक्कीच करू शकतो. नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. पालकाच्या वड्या करण्यासाठी आपण इथे अर्धा पालक म्हणजे जोडीतला अर्धा भाग आपण स्वच्छ करून धुवून त्याला चिरून घेतलेला आहे. तो आपण ह्या भांड्यात घ्यायचा आहे. आपण यात 1 कप बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर आपण अर्धा कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे. अर्धा टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून आपण तीळ टाकायचे आहेत. हे तीळ आपण भाजून घेतलेले आहेत थोडेसे. हळद अर्धा टीस्पून, लाल मिरची पावडर 1 टीस्पून, 1 टीस्पून मिरची आणि लसणीच्या पाकळ्यांचा आपण खरडा बनवलेला आहे. तुम्ही पेस्ट पण बनवू शकता. तो आपण 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर भरपूर घालायची आहे. कपभर घातली तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. चटपटीत स्वादासाठी गूळ आणि चिंचेचं मिश्रण आपण 1 चमचा टाकलेला आहे. पाव चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. ह्यात 2 चमचे गोड तेल टाकायचं आहे. आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. ह्यामध्ये जसं पाणी लागेल तसा त्याचा वापर करून आपल्याला गोळा तयार करायचा आहे. मिश्रण सुकं आहे. आपण यात थोडं थोडं पाणी घालूया. आपण गोळा बनवलेला आहे. आपण याला काही जास्त पाणी घातलं नाही, परंतु बेसन असल्यामुळे हा फार चिकट होतो. अशा वेळेला आपण थोडा तेलाचा हात लावायचा.
आता आपल्याला हा गोळा उकळून घ्यायचा आहे. तुम्ही नेहमी ज्या पद्धतीने उकळता तसाही तुम्ही उकळू शकता किंवा तुम्ही कुकरमध्येही तो उकळू शकता. एक ताटली घ्यायची, त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. त्यामध्ये हा गोळा आपण उकडायला टाकणार आहोत. एवढ्या साहित्यात ह्याचे 3 रोल होतात. चला, आता आपले रोल तयार आहेत. आपण ते आता उकडण्यासाठी कुकरमध्ये लावूया. आपले पालक वड्यांचे 3ही रोल छान कुकरमध्ये उकडून आलेले आहेत. आता आपण त्याच्या वड्या पाडूयात. आपल्या एका रोलचे तुकडे करून झालेले आहेत. चला, आता आपण तळायला घेऊया. पालकाच्या वड्या शॅलो फ्राय करण्यासाठी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे, तो गरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत, गोडे तेल. तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये वड्या टाकूया. एक बाजू व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता आपण त्याला उलटत आहोत.
आपण यांचे रोल लहान केले होते, त्याच्यामुळे त्या अगदी लहान आकारात आलेल्या आहेत आणि आपण त्या पातळ कापलेल्या आहेत, त्यामुळे त्या एकदम क्रिस्पी होतात आणि खायला मजा येते. खास करून जेव्हा पाऊस पडत असतो अशा वेळी असे पदार्थ खायला फार मजा येते. तुम्ही डाएटवर असाल आणि तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही ह्या वड्या नुसत्या उकडून सुद्धा खाऊ शकता. तशाही त्या खूप छान लागतात. आपल्या पालकाच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. त्या आपण खजूर आणि चिंचेच्या चटणीबरोबर तसेच स्वीट आणि स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. पावसाळ्यात जेव्हा भाज्या बाजारात कमी यायला लागतात आणि खूप महाग होतात, अशा वेळी आपण भाजीऐवजी ह्या पालकाच्या वड्यासुद्धा करून जेवणाबरोबर खाऊ शकतो.